तर मंडळी आज आपल्या कॉलेजचा होता शेवटचा दिवस, दिवाळीच्या सुट्ट्यात म्हणून पोरं असले खुश होते बक्कळ. तर आता कॉलेजला आपला राम राम. मित्र म्हणला चल माझ्या बॅगेत आधी पहिले कपडे भरू, बॅग पॅक करायची म्हणला. मग निघालो त्याच्या रूमवर. भाऊ म्हणला चहायला मास्तरनी 10 दिवसाच्या सुट्ट्याने 15 दिवसाचं असाइनमेंट दिलं. तर आता आलो आता रूमवर. भाऊ म्हणला पहिले आता बॅगेतले पुस्तकं खाली काढून दे, कपडे भरून. भाऊला म्हणलं भर. भाऊ म्हणला कपड्याच्या सगळ्या घड्या घालतो म्हणजे सगळे कपडे बॅगेत बसत. मित्रांनी कपडे भरले गेले की त्याला बस स्टँडवर सोडून आम्ही आता निघालो आमच्या गावात. आपण बी काय भरपूर खुश होतो कारण की आता 10 दिवस सुट्ट्या होत्या कॉलेजला. पण टेन्शन बी होतं की घरी गेल्यावर कापूस याचा लागतोय का काय माहिती. पण म्हणलं कापूस याची पण मात्र मजा करणारच. तर आता आम्ही आता बीडमधून बाहेर निघालोच आहेत. तर आता आली राजुरी. ही तुम्हाला नवगण राजुरी तो माहीतच असेल. तर इथे यायला बराच उशीर झाला कारण पाठीमागं आम्ही जेवायला थांबलो होतो. तिथे जेवण केले ना आता राजुरीतून पुढे ह्यो पूल बी तुम्हाला ओळखीचाच असेल कारण की इथं इतका पूर आलता विषय नाही. वरून बघायला बांधलेला पूल आहे तुम्हाला माहितीच असेल. अब तू गया बेटा, अब तू गया देख. हे बघा पाणी सब भारी वाटतंय. तर इथं आम्ही थांबलो होतो राजुरीच्या पुढे निघलो. मग तिथून पुढे आम्ही आलो आता खालापुरी. आमच्या गावाजवळचं गाव खालापुरी. बस इथं पडला अंधार. आपला ब्लॉग संपला.